तर आपण बघितलं नीटचा पेपर लीक झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। याचा निषेध म्हणून ज्यावेळी जंतर मंतरवरती अभिजित गिटके, सोनम वांचूक आणि इतर उपोषणकर्ते विद्यार्थी उपोषणाला बसले, सरकारने पोलिसी बळाचा वापर करून सोनम सर यांची रुग्णालयामध्ये त्यांना घेऊन गेले आणि आंदोलन तळपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि 20 तारखेला विद्यार्थ्यांनी यावेळी आंदोलनाचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांची डोके फोडण्याचे रक्त सांडले, विद्यार्थ्यांशी संवाद करायचं सोडून इथं सरकार विद्यार्थ्यांवरती हल्ला आणि सगळेजण आम्ही आता निषेध करतोय। सगळे नागरिक म्हणून इथं शिक्षण आपण जे घेतो ते शिक्षण घेत असताना आम्हाला स्वातंत्र्य सहित हे शिक्षण मिळत नाहीये। तर तुम्ही पेपर लीक करणार, त्यात तुम्ही सर्वसाराव करत 22 मुलांनी जे आत्महत्या केले बद्दल तुम्हाला काहीच व्यक्त व्हायचं नाहीये आणि तुम्ही उलट विद्यार्थ्यांचा आवाज दबताय। या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत। ही तानाशाही आम्हाला चालणार नाही आणि ती शिक्षण व्यवस्था ही बदललीच पाहिजे। मोर्चामध्ये सहभागी झालोय, पण हे आम्ही जे मोर्चा करतोय हे मुलांसाठी करतोय, जे शिक्षणाचे शिक्षण पण करप्शन करून टाकलेली आहे। बस एवढंच बोलीन मी। फक्त दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवर अत्याचार, पोलिसांनी केलेला अत्याचार यासाठी सामील झालो आहे। आज हम प्रोटेस्ट करने के लिए आए हैं। आई एम अ कंटेंट क्रिएटर और सब कंटेंट क्रिएटर्स प्रोटेस्ट करने के लिए आए हैं। प्रोटेस्ट करना बहुत इम्पोर्टेंट है। दिस इज द की ऑफ यूनिटी ऑफ रत्नागिरी और बाकी सब आप देख सकते हैं यहाँ पे सी दिस। ये डालना क्रॉप नहीं करना। हाँ, थैंक यू। सोनम वांचूक आय सपोर्ट काय सांगतील सोनम वांचूक यांनी अजूनही उपोषण सोडलेलं आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्यांनी उपोषण सोडावं, कारण की त्यांनी तब्येतीला काय ओळख नको, फक्त एवढी आमची अपेक्षा आहे। सोनम वांचूक सर एक ऐसे थे जिन्होंने हमारे लिए आज तक बहुत कुछ किए हैं, बट वो हमेशा अंडररेटेड रहे हैं। एंड आई वांट टू से दिस मैसेज टू द होल कंट्री दैट प्लीज डू नॉट टेक इट फॉर ग्रांटेड। एवरीवन अप हियर टेक अ यूनिटी, स्टैंड विद यूनिटी एंड फाइट फॉर सोनम वांचूक सर एज अ स्टूडेंट। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाराजगी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाराजगी नहीं चलेगी। त्यांना इस्तीफा द्यायलाच हवंय। एवढे पेपर लीक मुळे सुसाईड झालं, कितीतरी सुसाईड केलं, तर त्यांची जबाबदारी बनते की ती इस्तीफा द्यायला पाहिजे त्यांना। धर्मेंद्र प्रधानला रिझाईन द्यायला पाहिजे। आत्ताच द्यायला पाहिजे। अपन नीट का पेपर जो लीक हुआ उसकी वजह से हम लोग यहाँ पे आए, तो उसमें हम लोगों को उसका इस्तीफा चाहिए, धर्मेंद्र प्रधान का, चाहे जो भी हो हमको उसका इस्तीफा चाहिए। मी मोर्चामध्ये सहभागी झाले यासाठी, कारण शिक्षणाचं महत्व कोणालाही पटत नाहीये। शिकून सोडून काही उपयोग नाहीये। प्रत्येक वेळेला एक्झाम द्या, हे द्या, ते द्या, किती एक्झाम भरणार, त्याची फी किती भरणार, ऑनलाईन किती भरत राहणार। परीक्षा देऊ सुद्धा काहीच होत नाहीये। नीट सारखी परीक्षा असू दे, कोणतीही परीक्षा असू दे, इव्हन मी कोकण रेल्वेची परीक्षा दिलेली आहे, माझं काही होतं परीक्षेमध्ये मी लाईव्ह लुजर असून सुद्धा माझं काही झालेलं नाही अजूनपर्यंत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।